कोणत्या भागापासून स्टार्ट होतात 1, त्यानंतर 3, 5, 7, 9. 1, 3, 5, 7, 9 यांची सम करा, झालं. किती येतोय? 25. ओके, ऑप्शन मध्ये 25 काय आहे बघा, कुठे शोधायचं आणि ते लिहायचं. तसं सेम, फाइंड the sum of first 6 even numbers. हे यायला पाहिजे सगळ्यांना. even numbers. Find the sum of first 6 even numbers. Find the sum of first 6 even numbers. पुढून चालवतात इवन नंबर्स 2 पासून. 2, 4, 6, 8, 10, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 इक्वल 10 चे सम करा. आता बेरीज तर येते सगळ्यांना. किती 52. हा 42 का 52? ओके, आता हा वेगळा आहे थोडस. Which of the following numbers is not divisible by 2? खालीलपैकी कोणता नंबर आहे तो, त्याला 2 न भाग जात नाही. नॉट डिव्हिजिबल बाय 2, 2 न भाग न जाणारा, भाग जाणारी संख्या सांगायची. Which number is not divisible by 2? काय सांगताय ते सांगा. क्वेश्चन लिहून घ्या आणि वरती बघा, कळत असेल तर. अच्छा, याच्यासाठी काय करायचं, याच्यासाठी ट्रिक वापरायचं. डिव्हिजिबिलिटीची आपल्याला एक ट्रिक द्यायला, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2? 2 न भाग न जाणारी संख्या शोधायची. त्याच्यासाठी ट्रिक काय, 2 न भाग जाणारी संख्या कशी शोधायची असतात? ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 6, 8 असं असते, या संख्या असतील त्या संख्येला 2 न भाग जातो. 2 ची डिव्हिजिबिलिटी काय?
हे लिहून घ्यायचं सगळ्यांनी. डिव्हिजिबिलिटी बाय 2 लिहून घ्यायचं. इफ the last digit of a number is 0, 2, 4, 6, 8, then that number is divisible by 2. That number is divisible by 2. जर त्या संख्येची शेवटी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही डिजिट असेल तर त्या संख्येला 2 न भाग जातो. ह्याच्याप्रमाणे चेक करायचं. संख्या किती पण मोठी असू दे, काही घाबरायचं नाही. संख्या शेवटी काय 6 आहे. 6 म्हणजे 2 न भाग जातो. 0 म्हणजे 2 न भाग जाणार आहे. 2 डिव्हिजिबल बाय 2. तर काय 5. सो दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. कळतंय? So answer will be 8465. या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असणार आहेत, त्या संख्येला 2 न भाग जातो. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन लिहायचा, हाच चेंज केलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 3? संख्या लिहितो मी. कोणत्या संख्येला 3 न भाग जात नाही ते सांगायचं. नॉट डिव्हिजिबल बाय 3. Which of the following number is not divisible by 3? मग आता 3 ची डिव्हिजिबिलिटी लिहूया आपण. म्हणजे आपल्या आता आयडिया आहेत व ट्रिक्स आहेत. या ट्रिक्स ध्यानात ठेवायचे. फॉर्म्युले, ट्रिक, आयडिया या सगळ्या ध्यानात ठेवायचे. बाकी काय ध्यानात ठेवायची गरज नाही. सो डिव्हिजिबिलिटी बाय 2 बघितले आपण. नाव डिव्हिजिबिलिटी बाय 3. If the sum of all digits in a given number is divisible by 3, then given number is divisible by 3. Okay. काय म्हणलेलं आहे? इफ द सम ऑफ ऑल डिजिट्स इन अ गिवन नंबर, दिलेल्या संख्येतल्या सगळ्या अंकांची बेरीज, सगळ्या डिजिटची बेरीज, त्या बेरजेला जर इज डिव्हिजिबल बाय 3, त्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या देन गिवन नंबर इज डिव्हिजिबल, मग त्या संख्येला 3 न भाग जातो.
बघूया आपण चेक करूया ते. आता इथं काय बघा 3471 म्हणजे काय येणार आहे 3 + 4 + 7 + 1 किती आले 4 आणि 3 7 7 आणि 7 14 आणि 1 15 ही संख्या जरा बदलायचं 8 करा. मग 15ला 3 भाग जातो का जातो म्हणजे या संख्येला 3 भाग जातो. ओके पुढची संख्या घ्या 8 5 2 3 8 + 5 + 2 + 3 8 आणि 5 13 14 15 15 आणि 3 18 18ला 3 भाग जातो का जातो या संख्येला पण 3 भाग जातो. कशाला जात नाही तो विचारलेलो 9624 9 + 6 + 2 + 4 किती येतोय बघा 9 आणि 6 15 16 17 17 आणि 4 21 21ला 3 भाग जातो का जातो या संख्येला पण जातो. आणि लास्ट आहे 6 8 3 8 यांची बेरीज करा 8 आणि 7 14 15 16 17 17 आणि 8 25 25ला 3 भाग जातो का नाही. सो दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 3 हे तुमचा आन्सर असेल. समजलं कसं घ्यायला बघा. इफ सम ऑफ all digits in a given number is divisible by 3 दिलेल्या संख्येतील सर्व संख्येतील अंकांची बेरीज जर किंवा बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 भाग जातो. अंकांच्या बेरजेला 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 भाग जातो. व्यवस्थित लिहून घ्या समजून घ्या. तर तसं तिथे येणार आहे विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 5 डिव्हिजिबिलिटी बाय 5 बघणार आहे आपण 5 काय इफ द लास्ट डिजिट ऑफ ए नंबर इज 0 or 5 then that number is divisible by 5. जर दिलेल्या संख्येतील लास्ट डिजिट 0 किंवा 5 असेल तर त्या नंबरला तो नंबर 5 न डिव्हिजिबल असतो. शेवटचा अंक बघायचा आहे फक्त. शेवटची लास्ट डिजिट जर 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 न भाग जाणार आहे. लिहून घेताय ना सगळेजण सगळं लिहून घ्या ते व्यवस्थित. क्वेश्चन लिहा लगेच. क्वेश्चन लिहा मग डिव्हिजिबिलिटी लिहा. 5025 2300 9685 so last time 5503 बघा काय म्हणलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 5 5 न भाग न जाणारी संख्या शोधायचं आहे. मग त्यासाठी डिव्हिजिबिलिटी काय आपण दिलेलं आहे लिहिलेलं आहे डिव्हिजिबिलिटी बाय 5 इज if the last digit of a number is 0 or 5 जर त्या संख्येतील लास्ट डिजिट 0 किंवा 5 असेल then that number is divisible by 5 त्या संख्येला 5 न भाग जातो. संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 पाहिजे. बघा त्या संख्येच्या शेवटी काय आहे 5 म्हणजे याला डिव्हिजिबल याला 5 न भाग जातो. 0 आहे म्हणजे 5 न भाग जातो याला 0 आहे असं होतं. इथं काय आहे 3 म्हणजे याला 5 न भाग जाणार नाही. आन्सर विल बी 5503.